विठ्ठलाच्या रूपातले चारकोप सम्राटाचे दर्शन. नमस्कार मंडळी. डे 61. आज सकाळची सुरुवात जिममध्ये लेग वर्कआउटने झाली. वर्कआउट करून घरी येऊन ब्रेकफास्टमध्ये आज फ्रेंच ऑमलेट खाल्ले. मग रेडी होऊन शॉपवर आलो. आज केकच्या खूपच ऑर्डर होत्या. ऑर्डरचा केक रेडी करून आम्ही महावीर नगर मधल्या आयडॉकला गेलो, कारण मोबाईलसाठी कव्हर घ्यायचे होते. कव्हर घेतल्यानंतर पुन्हा विजय सेल्समध्ये आलो, कारण मोबाईलला स्क्रॅच गार्ड लावायचं होतं. इथे तुमच्या फोनला एक्झॅक्ट मॉडेल प्रमाणे स्क्रॅच गार्ड मशीनमध्ये कट करून थेट मोबाईलवर लावतात. हे पाहून खरंच भारी वाटलं. कव्हर आणि स्क्रॅच गार्डमुळे मोबाईल अजून क्लासी दिसायला लागला. पुन्हा शॉपवर येऊन पेंडिंग ऑर्डरचे केक रेडी करायला सुरुवात केली. एक एक ऑर्डर नीट कंप्लीट केल्या आणि शेवटी एक सुंदर रोटेटिंग थीम केक तयार केला. आणि हा केक डिलिव्हर करण्यासाठी आम्ही ठाकूर विलेजला गेलो. डिलिव्हरी झाल्यानंतर तिथे असलेल्या इराणी कॅफेमध्ये गेलो. खूप दिवसांपासून इथे यायचं मन होतं आणि आज ते शेवटी शक्य झालं. कॅफेमध्ये एंटर करताच एकदम ओल्ड आणि विंटेज वाईब जाणवली. मग चहा आणि बन मस्क्यावर ताव मारत शेवट मावा केकने केला. परत येताना अचानक चारकोपच्या सम्राटचे दर्शन झाले. क्षणभर तर लालबाग परळमध्ये आलोय असं वाटलं, कारण मागी गणपतीची सुरुवात झाली होती आणि बोरिवली कांदिवलीमध्ये मागी गणेशोत्सव एकदम जल्लोषात साजरा केला जातो. विठ्ठलाच्या रूपातले चारकोप सम्राटाचे हे दर्शन खूपच सुंदर आणि भावनिक वाटलं. शेवटी पुन्हा शॉपवर येऊन उरलेले केकच्या ऑर्डर रेडी केल्या आणि विराट कोहलीची सेंचुरी पाहत आजचा दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.